पुणे बेंगलोर महामार्गावरील तवंदी घाटात एक अत्यंत भीषण अपघात घडला। ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं त्याने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात कारमधील कोल्हापूरचे 2 तरुण जागीच ठार झाले, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघात इतका भीषण होता की यात कारचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालंय। पुणे बेंगलोर महामार्गावरील तवंदी घाटात एक अत्यंत भीषण अपघात घडला। ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं त्याने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात सोहेल अब्दुल रहीम मणेत राहणार फुलेवाडी आणि विनोद हैबतराव पाटील राहणार कोरोची या दोघांचा जागीच मृत्यू झाला। हे दोघेही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत होते। तसेच कारमधील नहीम मोमीन आणि अंजू पिंजार हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तवंदी घाटातील रस्त्यांचे काम आणि उड्डाणपूल पूर्ण झाल्यापासून या भागात वाहन चालक अतिवेगाने वाहन चालवत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे। हा वाढता धोका टाळण्यासाठी प्रशासनाने या घाटात त्वरित गतिरोधक आणि दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी नागरिकांमधून होतीये। या घटनेची माहिती मिळताच निपाणी पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे।